अनेक महापालिकांमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा सुरू झाला आहे। मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी SIT बनवली आहे। 20,000 बेनामी जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहेत। आता MMR मुंबई महानगर परिसर व पुणे नाशिक येथे माझे दौरे सुरू आहे। मंगळवारी मी पुण्याला जाणार आहे। या इथल्या पण सगळ्या महापालिकेत जुन्या रजिस्ट्रेशनच्या नवीनीकरणच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचा दौरा आहे। या तिन्ही महापालिकेत मिळून किमान 25,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याची शंका आहे। असं जे महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही घोटाळे काढले, त्यात 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 10,000 आरोपी झाले। पण हे महानगरांमध्ये कारवाई होत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं। मुंबईसाठी SIT बनवली। आता हे दुसऱ्या 12 महापालिकेचं इन्व्हेस्टिगेशनसाठी डॉक्टर भोकरे जे हेल्थ अर्बन कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे। मी पण सगळ्या ठिकाणी फिरतोय। पुढच्या 15 दिवसात या 12 महापालिकेचं पण रिपोर्ट तयार होऊन कारवाई होणार। त्यांनी पण मान्य केलं आहे की इथे पण आतापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने 1000हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसतंय। आता त्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जे पण अमेंडमेंटवाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत, म्हणजे नवजन्म नाही, यांच्यासाठी ते कमिटी चौकशी करणार। संजय राऊत वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। काल बकरी कुर्बानीचं त्यांच्या कामाख्या देवीची तुलना केली। आता ते बाबा, महाराष्ट्राच्या लोकांनी उद्धव ठाकरे सेनेला कुर्बान केली वोट जिहादमुळे, तर आम्ही काय करणार? म्हणून ज्या स्वतःचीच कुर्बानी झालेल्या यांच्या प्रश्नाकडे सगळे दुर्लक्ष। मुंबईत 1 लाख बोगस जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी SIT गठीत केली। SIT आणि महापालिकेचा विजिलन्स कमिटीचा जो पहिला अंतरिम इन्फॉर्मल अहवालात बाहेर आला आहे की 19,866 19,860 सर्टिफिकेट हे गेल्या वर्षभरात बेनामी लोकांना देण्यात आले आहे। हे बेनामी घोस्ट आयडेंटिटी असू शकते, बांगलादेशी असू शकतात। SIT सोमवारपासून त्याचा तपास पुढे गतीने सुरू करणार आहे। असाच प्रकारचा घोटाळा पुणे महापालिकेत झालेला आहे। तिथेही 15,000 अशा प्रकाराचे बोगस बेकायदेशीर सर्टिफिकेट देण्यात आले आहे। त्यासाठी मंगळवारी मी स्वतः पुण्याला जाणार आहे। आज कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर व ठाणे या तिन्ही महापालिकेचे माझे भेट चर्चा सुरू आहे। या तिन्ही ठिकाणी जे माझी प्राथमिक माहिती आहे, काही यांनी कबूल केलं आहे की 10,000हून अधिक अशा प्रकाराने बेकायदेशीर बेनामी सर्टिफिकेट दिले गेले आहेत। त्यापैकी 6,000ची नावं अजूनपर्यंत बाहेर आली आहे। बाकीचा तपास सुरू आहे। हे जे सगळे आहेत, ह्या सगळ्यांची नावं मतदार यादीत घेण्याचा हेतू एक यामागे दिसत आहेत। काही गव्हर्नमेंटच्या जे योजना असतात त्यात खोटे सबसिडी बेनिफिट घ्यायचं, SIR मध्ये यांची नावं येणार नाही। मी परवा महाराष्ट्र SIRची निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती। त्यात आग्रह केला आहे की महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आहेत। यापैकी
2.25 लाख लोकांची बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांची मतदार यादीत नाव आहे ते त्यांनी बाहेर काढावी लागणार. आयुक्तांनी जे आज प्राथमिक आकडे आम्हाला दिले त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये संशयित अशी 2000 नावं त्यांच्या समोर आलेली आहे. आयुक्तांनी स्वतः ह्या विषयात चौकशी करण्यासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे महापालिकेची SIT गठीत करण्याचे आज निर्णय घेतला आहे. आमच्या सोबत आमचे सगळे नेते होते. हे स्वतः हे लोक पण लक्ष देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जे बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे ते रद्द केले जाणार. आता मुंबईत आपण बघितलं की SIT मुंबई जॉईंट पोलीस कमिशनर यांच्या नेतृत्वाखाली 6 लोकांची SITने चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत 3 आरोग्य अधिकारी निलंबित झालेत. मुंबईत 2 विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. तसाच पद्धतीने कल्याण डोंबिवलीत आता SITची रचना होत आहे आणि त्यात जे दोषी होणार आता सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. आजच्या बैठकीत मी फार स्पष्ट केलं आहे की सरळ दिसतंय 44 वर्षाचा व्यक्ती, 54 वर्षाचा व्यक्ती, 64 वर्षाची व्यक्ती त्यांना नाव बदलून किंवा स्पेलिंगमध्ये चूक आहे म्हणून नवीन सर्टिफिकेट बेकायदेशीररित्या दिलं गेलं. आता जो व्यक्ती 64 वर्ष एकच नाव चालवतोय आता दुसरं सर्टिफिकेट म्हणून फ्रॉड इथेही झाला आहे. ह्या ज्या माझ्यासोबत जे सगळे अधिकारी आहे, गटनेता आहे, आमदार आहेत, उपमहापौर राहुल आहे, या सगळ्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी पुढच्या आठवड्यात त्या सगळ्यांनी मिळून आयुक्त आणि त्यांच्या टीम बरोबर विशेष वेगळी बैठक या विषयात घ्यावी आणि महिन्याच्या आत कारण की ह्या सगळ्यांचं SIR मध्ये नाव येता कामा नये मतदार यादीत, म्हणून महिन्याभराच्या आत हे सगळं ऑपरेशन कंप्लीट झालं पाहिजे. ज्या लोकांनी खोटं बोलून जन्म प्रमाणपत्र मिळवलंय त्याचा दुरुपयोग केला आहे असा लाभार्थ्यांच्या विरोधात पोलीस कारवाई आणि त्या अधिकाऱ्यांनी या जाणून बुजून फ्रॉड करण्यात भाग घेतला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.